नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन सेशनमध्ये. आपल्या क्रिप्टो ट्रेडिंग ॲडव्हान्स कोर्सचा हा एक 12वा भाग आहे, 12वा सेशन आहे. आणि या सेशनमध्ये आपण एक नवीन स्ट्रॅटेजी बघून घेणार आहोत बिटकॉईनमध्ये ट्रेड करण्याची, तीही इम्पॉर्टंट लेवलवरती. जर तुम्हाला आठवत असेल तर ह्याच्या आधी जे आहे ते आपण तुमच्यासाठी ऑलरेडी 2 सेशन अशा प्रकारचे घेतले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवलवरती ट्रेडिंग करण्याच्या स्ट्रॅटेजी शिकवलेल्या होत्या. ओके, सो तुमच्यापैकी किती लोकांनी ते सेशन्स अटेंड केलेले आहेत मला नक्की सांगा. ते सेशन चॅनलवरती सुद्धा अपलोड होणार आहेतच. जर मिस झाले असतील तर नक्की तुम्ही ते बघून नक्कीच घेऊ शकता. तत्पूर्वी मला सांगा, कोणी जे 2 सेशन अटेंड केलेत ज्यामध्ये मी शिकवलेल्या इम्पॉर्टंट लेवल्सवरती कशा प्रकारे एंट्री घ्यायची ते. ओके, आज आपण अजून एक सेशन त्यावरती घेणार आहोत आणि एक तुम्हाला वेगळ्या पद्धतीची नवीन स्ट्रॅटेजी शिकवणार आहोत. ठीक आहे, सो डायरेक्टली आपण सुरुवात करूया. आपण डायरेक्टली जाऊ शकतो बिटकॉईनच्या चार्टवरती. ओके, मी ट्रेडिंग व्ह्यूवरती हा चार्ट ओपन करतो. इथे ट्रेडिंग व्ह्यूवरती आपण एक ह्या लाईन्स कॅन्सल करून डेली चार्ट ओपन करूया. ओके, सो हा आहे बिटकॉईनचा चार्ट. आता आपण मोस्ट ऑफ द लोक जे होते अजूनही इथेरियममध्ये ट्रेड करत नाही आहोत. सो सर्व स्ट्रॅटेजी मी तुम्हाला बिटकॉईनवरतीच शिकवते, हे लक्षात ठेवा. सो आता ह्याच्यामध्ये काय करत आपल्याला ही स्ट्रॅटेजी वापरण्यासाठी टाइम फ्रेम घ्यायची आहे 1 तासाची. तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला ह्या आधी इम्पॉर्टंट लेवलवरती एंट्रीच्या ज्या स्ट्रॅटेजी शिकवल्या, या सर्व स्ट्रॅटेजी 5 मिनिटावरती किंवा 1 मिनिटावरती अशा प्रकारच्या होत्या, बरोबर आहे. पण आज जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवते, ही स्ट्रॅटेजी शिकवते आहे 1 आवर टाइम फ्रेम वरती, 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती. तर बरं, 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती ही स्ट्रॅटेजी शिकवण्यामागे काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बिटकॉईनचं मार्केट किती वेळ चालू असतं. मार्केट चालू असतं 24 आवर्स, 24 तास चालू असतं. सो ह्या 24 तासामध्ये ना, दिवसभर मार्केट चालू असल्यामुळे होतं काय, प्रत्येक वेळेला त्यामध्ये मोमेंटम नसतो, बरोबर आहे. प्रत्येक वेळेला ह्या बिटकॉईनच्या मार्केटमध्ये मोमेंटम असतो का? नाही. तुम्हाला बऱ्याच वेळेला ते साईडवेज सुद्धा पाहायला भेटत असेल, किंवा काहीच व्होलॅटिलिटी सुद्धा पाहायला भेटत नसेल, आणि काही स्पेसिफिक टायमिंगला ते फार मोठ्या प्रमाणात पळताना दिसत असेल. आता ॲक्च्युली त्या स्पेसिफिक टायमिंगबद्दल आपल्या काही स्ट्रॅटेजी सुद्धा आहेतच चॅनलवरती. जसं की तुम्ही इथे बघू शकता, इथेरियमची 7:30 वाजताची स्ट्रॅटेजी आहे, बिटकॉईनची 1:30 वाजताची स्ट्रॅटेजी आहे. खाली गेलात तर परत बिटकॉईनची एक 6 PM ची स्ट्रॅटेजी आहे. बऱ्याच स्ट्रॅटेजी आहेत, आपण तुम्हाला दिलेल्या आहेत. सो त्याचप्रमाणे ना, मार्केटमध्ये इम्पॉर्टंट टायमिंग ना व्हॉल्यूम असतो. अदरवाईज मार्केट मोस्ट ऑफ द प्रमाणात साईडवेज चालू असतं. सो या साईडवेजचा फटका आपल्याला बसू नये म्हणून आपण इथे टाइम फ्रेम जे ती यूज करणार आहोत 1 तासाची. ओके, 1 तासाची, जेणेकरून जरी मार्केट साईडवेज असेल तरी आपल्याला प्रॉपर कॅन्डल तिथे बनणार नाही 1 तासामध्ये, आणि एंट्री एक्झिटचा काही डिसिजनच नाही बनणार. सो त्यामुळे 1 तासाची टाइम फ्रेम आपण इथे वापरणार आहोत या प्रकारच्या स्ट्रॅटेजीमध्ये. बरं, ही जी स्ट्रॅटेजी आहे, मी तुम्हाला जसं मागाशी बोललो की इम्पॉर्टंट लेवलवरची स्ट्रॅटेजी आहे. आता जर ही इम्पॉर्टंट लेवलवरची स्ट्रॅटेजी असेल तर इथे आपण पहिलं म्हणजे काय ड्रॉ केलं पाहिजे. जर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये इम्पॉर्टंट लेवलवरती ट्रेड करायचं आपण म्हणतोय, तर पहिलं आपण इथे काय ड्रॉ केलं पाहिजे, मला सांगा कमेंट बॉक्समध्ये एकदा. पहिलं आपण इथे ड्रॉ केल्या पाहिजेत इम्पॉर्टंट लेवल. बरं, सो 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती येऊन पहिलं आपण इम्पॉर्टंट लेवल ड्रॉ करायच्या, ज्याच्यामध्ये तुमचा सपोर्ट येतो, ज्याच्यामध्ये तुमचा रेजिस्टन्स येतो, हे सर्व तुमच्याकडे ॲक्च्युअलमध्ये ड्रॉ पाहिजे. ओके, सो आता मी तुमच्यासाठी पहिलं म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स, किंवा ज्याला आपण डिमांड सप्लाय झोन किंवा ट्रेंड लाईन म्हणतो, ते ड्रॉ पाहिजे. ठीक आहे, सो एक सोप्या पद्धतीने ड्रॉ करतो तुम्हाला. जे करंट मार्केट चालू आहे त्यावरती ड्रॉ करतो, बरं. ओके, ठीक आहे, आपण एक व्यवस्थितपणे सपोर्ट रेजिस्टन्स इथे ड्रॉ करून घेऊया. एक मिनिट, याला टच करूया. हां, त्यानंतर तुम्हाला कुठे ट्रेंड लाईन दिसते का? व्यवस्थित चार्ट बघायची तुम्हाला सवय असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला ट्रेंड लाईन इथे दिसणार. ठीक आहे, आपण इथे या ठिकाणी एक ट्रेंड लाईन सुद्धा ड्रॉ केलेली आहे, की ह्या ट्रेंड लाईनवरून कंटिन्युअस मार्केट जे आहे ते वरती वरती चाललेलं आहे, आणि ही 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती मी फक्त ड्रॉ केली. ठीक आहे, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेंड लाईन ड्रॉ केली. त्यानंतर आपण वरचा रेजिस्टन्स ड्रॉ केला. आता ऑलरेडी इथे सपोर्ट वगैरे सुद्धा भरपूर आहेत, तोही मी ड्रॉ करतो हवा तर.
ठीक आहे, एवढं बस झालं. एक तासाच्या टाइम फ्रेममध्ये सध्या एवढं बस झालं. आपल्याला लागलं तर आपण नवीन परत अजून काही ड्रॉ करूया. सध्या आपल्याला शिकण्यासाठी एवढं बस झालं. आता मी तुम्हाला जे म्हटलं ना, की इम्पॉर्टंट लेवलवरतीच मला बाबा ट्रेड करायचं आहे. इम्पॉर्टंट लेवल कोणत्या? जर मार्केट ह्या लेवल्सला आलं तर मी ट्रेड करायला इंटरेस्टेड आहे, किंवा जर मार्केट या लेवलला आलं तर मी ट्रेड करायला इंटरेस्टेड आहे, किंवा अजून एका लेवलला मी इंटरेस्टेड आहे. ती कोणती? ती लेवल आहे ही वाली. ही जी मी ब्लू लाईन मारली आहे ना, त्या लेवललाही मी ट्रेड करायला इंटरेस्टेड आहे. सो मी सध्या मार्केटमध्ये फार थोड्या लेवलला ट्रेड करायला इंटरेस्टेड आहे. एक म्हणजे वरची लेवल रेजिस्टन्सची, सेकंड म्हणजे खालची लेवल सपोर्टची, आणि थर्ड म्हणजे जी ट्रेड लाईन आलेली आहे वरतून खालून वरती, सॉरी, त्या लेवलला मी ट्रेड करायला सध्या इंटरेस्टेड आहे. काय इंटरेस्टेड आहे? कारण मला इम्पॉर्टंट लेवललाच ट्रेड करायचं आहे. आता तुम्हाला मी घेऊन जातो एकदा आपल्या टेलिग्रामवरती, आणि आपल्या टेलिग्रामवरती जे आहे ना, ते मी तुम्हाला इथे बघा, कालच्या दिवशी एक ट्रेड दिलेला. किती लोकांना आठवतं मला सांगा? कालच्या दिवशी ना ह्याच ट्रेड लाईन वरती ट्रेड दिलेला तुम्हाला. इथे बघा, हा स्टॉप लॉस होता एवढा आणि हे टार्गेट होतं. किती लोकांनी हा ट्रेड बघितला मला सांगा? एक रात्री 9:45 दिलेला होता तुम्हाला, आणि त्यानंतर इथे बघा, 11:15 तो त्याचं टार्गेट हिट झालं. सो इथे असताना मी ट्रेड दिला. डायग्राम तशी तर तशी हा स्टॉप लॉस आहे, आणि हे तुमचं टार्गेट होतं ते हिट झालेलं होतं ऑलरेडी. ठीक आहे. सो हा जो ट्रेड आहे ना, तो आपण सेम ट्रेड लाईन वरती केलेला होता, जो मी तुम्हाला आता ट्रेड लाईनची सांगत आहे ते. क्लिअर आहे सर्वांना? दिसते का? स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसत असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता, चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, तुम्ही इव्हन चॅनलवरती जाऊन सुद्धा बघून घेऊ शकता. आता परत एकदा मी घेऊन येतो तुम्हाला चार्टवरती. सो अशा प्रकारे आपण ह्या ट्रेड लाईनचा वापर केलेला आहे, आणि अजूनही ह्याच्या पुढे करणार आहोत. ठीक आहे, अजूनही ह्याच्या पुढे करणार जेवढे पण लोक आता लाईव्ह अटेंड करतायत. समजा आजच्या दिवसामध्ये ह्या ट्रेड लाईनवरती मला काय एंटर करायला भेटत असेल, ठीक आहे, एंटर करायला भेटत असेल, किंवा वरच्या झोनमध्ये काही एंटर करायला भेटत असेल, मी त्याला सोडणार नाही. मी त्यामध्ये ट्रेड करणार. इव्हन इथेही मी केअर केलेला होता. हा जो झोन दिसतो ना तुम्हाला, जो मी आता राऊंड केलाय, तिथेही आपण ट्रेड केलेला होता. आता हे मी तुम्हाला वारंवार दाखवण्यामागचं रिझन एकच आहे, की ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला ग्रुपवरती दाखवत असतो. ठीक आहे, या सर्व गोष्टी दाखवतो. इथे बघा, हा कालच्या दिवशीचा ट्रेड आहे, तुम्हाला दिलेला होता $113 आसपास. इथे बघा, ही तुम्हाला बाजूला लाईन दिसते $113, आणि स्टॉप लॉस होता 113,500 आसपास. $113 आसपास तुम्हाला इथे ट्रेड दिलेला होता. एक मिनिट, एक मिनिट, तुम्हाला परत एकदा ओपन करून दाखवतो. हा, ठीक आहे, $113 आसपास ट्रेड दिलेला होता. 113,500चा स्टॉप लॉस होता, आणि टार्गेटची ही जी ग्रीन लाईन आहे, ती मी इथपर्यंत खेचलेली 111,400 पर्यंत, म्हणजे एवढा मोठा तुम्हाला टार्गेट दिलेलं होतं. सो तेच जर तुम्ही थोड्या वेळाने बघाल, तर ते टार्गेट हिट झालं, म्हणून मी इथे फोटो पण टाकलेला होता. इथे बघा, सर्व ट्रेड्स तुम्हाला दिसत आहेत. हे बघा, या ठिकाणी त्याचा रिझल्ट बघा. 113चा ट्रेड, आणि 111,200चा टार्गेट हिट झालेला फोटो टाकलाय मी तुम्हाला. म्हणजे जे मी तुम्हाला ग्रुपवरती सांगतोय, तेच तुम्हाला थोड्या वेळाने त्याचे रिझल्टही बघायला भेटत आहेत. सो हे ह्याच्यामध्ये काही विशेष नाही केलंय मी, किंवा काही वेगळं नाही केलंय. जो डायग्राम तुम्हाला आता मी काढून दाखवलाय ना, त्या डायग्राम प्रमाणेच मी ट्रेड केलाय. समजतंय? सिंपल, तो इथे ट्रेड घेतलेला 113ला, हा 111,200च्या आसपास हे टार्गेट होतं. एक्झॅक्टली तेवढं टार्गेट तुम्हाला हिट झालेलं आहे. सो आत्ताही आपण त्याचप्रमाणे ट्रेड करणार आहोत, जर ट्रेड तिथे आला तर. क्लिअर असं ते कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवतो. तर याचसाठी मी हा सेशन घेतोय, की हे सगळं आपण कसं केलं यासाठी तुम्हाला सिम्पली मला शिकवायचं आहे. सो मी तुम्हाला बेसिकली दोन गोष्टी सांगणार आजच्या सेशनमध्ये. ओके, आता सुरुवात करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या पण वेळेला, ज्याही वेळेला या स्ट्रॅटेजीसाठी तुमच्या चार्टवरती इम्पॉर्टन्स झोन ड्रॉ पाहिजे, पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट, ज्या पण वेळेला मार्केट एका इम्पॉर्टंट लेवलवरती येते, पडत पडत खाली येते, मध्ये माझी कुठेही एंट्री होणार नाही, हे लक्षात घ्या. मध्ये माझी कुठेही एंट्री होणार नाही. यस, जर मध्ये माझी एंट्री व्हायची असेल, तर मग ती दुसऱ्या स्ट्रॅटेजी प्रमाणे होईल. मग ती सुपर ट्रेंडची स्ट्रॅटेजी आहे, किंवा अजून कोणती स्ट्रॅटेजी आहे, त्याप्रमाणे माझी मध्ये कुठेही एंट्री होईल. लक्षात घ्या. दुसरी स्ट्रॅटेजी मला एंट्री देत असेल तर होईल, पण या स्ट्रॅटेजी प्रमाणे, माझी एक तासाच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे मध्ये कुठेही एंट्री होणार नाही. हे एकदम क्लिअर सांगतो. ओके, आता इथे बघा, लाईव्ह मध्ये मी जेव्हा बघतोय, तर सुपर ट्रेंड प्रमाणे इथे मला एंट्री दिसते 112,400ची, पण ती या स्ट्रॅटेजी प्रमाणे नाही, दुसऱ्या स्ट्रॅटेजी प्रमाणे. तर तुम्ही त्याप्रमाणे ट्रेड करू शकता. आता मी काय करणार, ही एक तासाची टाइम फ्रेम मी निवडली आहे. जेव्हा माझा फोकस काय असणार, की जेव्हा मार्केट कोणत्या तरी लेवलला येईल,
ठीक आहे, जेव्हा मार्केट कोणत्या तरी इम्पॉर्टंट लेवल येईल, आता माझ्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे ही. सो त्यावेळेला माझ्या डोक्यात आहे बाईंगचा ट्रेड. आता माझ्या डोक्यात आहे बाईंगचा ट्रेड, याचा अर्थ 100% वेळा मी तिथे बाईंगच करेन किंवा मला प्रॉफिटच होईल, याचा अजिबात अर्थ होत नाही. तो या लेवलपासून खालीही पडू शकतो, बरोबर. पण माझ्या डोक्यात सध्या ते नाही. माझ्या डोक्यात काय आहे, की जर मला बाईंगचा ट्रेड घ्यायचा आहे ना, तर या लेवलला कोणती ग्रीन कॅन्डल बनते आहे का 1 तासावर. काय म्हटलं मी? या लेवलला कोणती ग्रीन कॅन्डल बनते आहे का 1 तासावर. बनते? कुठे बनली सांगा मला, इथे बनली? बनली की नाही? सो ही ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर बनू द्यायची आहे पूर्ण 1 तासाची कॅन्डल, त्यानंतर मी तिचा हाय मार्क करणार. मी तिचा हाय मार्क करणार. ठीक आहे. हाय मार्क केल्यानंतर ज्या पण वेळेला सेकंड ग्रीन कॅन्डल, सेकंड 1 तासाची ग्रीन कॅन्डल त्यावरती क्लोज होईल. ओके, क्लोज होईल म्हणजे निघेल. ओके, सेकंड ग्रीन कॅन्डल क्लोज होईल म्हणजे क्लोज व्हायची वाट नका बघू. सेकंड ग्रीन कॅन्डल ज्या त्यावर्षी जाईल, लाईव्ह कॅन्डल, क्लोजिंगची वाट नाही बघायची. क्रिप्टोमध्ये क्लोजिंगची वाट बघत बसलात तर मोठं टार्गेट मिस होऊ शकतात. एक वेळ छोटा स्टॉप लॉस हिट झाला तरी चालेल. क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करताना लक्षात घ्या, छोटा स्टॉप लॉस हिट झाला तरी चालेल, पण मोठं टार्गेट आपण इथे मिस करायचं नाहीये. आता ह्या ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस काय असला असता? आपला स्टॉप लॉस काय, ह्या ट्रेंडच्या खाली. हा जो प्रिव्हियस लो बनला, स्टॉप लॉस ठेवणं अगदी सोपं आहे मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना. स्टॉप लॉस कुठे, हा जो ट्रेंड बनला ना, त्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा. स्टॉप लॉस किती छोटा आला बघा. पण या ह्याच्यामध्ये माझे टार्गेटची एक्सपेक्टेशन काय वरती. आता हे मी तुम्हाला झालेलं आहे म्हणून दाखवत नाही. बरीच लोक बोलतील आता ही गोष्ट घडून गेली आहे म्हणून आपण दाखवते, पण लक्षात घ्या, हेच मी तुम्हाला ग्रुपवरती, ह्या टेलिग्राम ग्रुपवरती काल याच पॅटर्नमध्ये 2 ट्रेड दिलेले, दोघांनी टार्गेट दिलेलं. हा होता पहिला ट्रेड, जेव्हा मी शॉर्ट करायला दिलेलं, टार्गेट दिलेलं, ते हिट झालं. सेकंड ट्रेड पण इथे मी तुम्हाला लॉंग करायला दिलेलं, त्याचं टार्गेट सुद्धा हिट झालं. म्हणजे असं नाही की तुम्हाला झाल्यावर दाखवतोय, हे आपण होण्याआधी सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. क्लिअर आहे? ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपली जेव्हा ही ग्रीन कॅन्डल क्लोज होईल त्याच्यावरती लाईन मारा. त्याच्यावर जेव्हा एखादी ग्रीन कॅन्डल निघत असेल तिकडेच तुमची एंट्री झाली पाहिजे. त्या ठिकाणीच तुमची एंट्री झाली पाहिजे. आणि त्यानंतर टार्गेट जे आहे तो प्रिव्हियस सपोर्ट झोनच्या इथे तुम्ही ठेवू शकता. मग प्रिव्हियस सपोर्ट झोन कोणता? कदाचित हा पण असू शकतो. ठीक आहे, प्रिव्हियस सपोर्ट झोन तुमचा कदाचित हाही असू शकतो. हा एक प्रिव्हियस सपोर्ट आहे. किंवा तुम्हाला जर चांगले झोन माहिती असेल तर हा तुमचा झोन असू शकतो. किंवा तुम्ही सरळ स्टॉप लॉस ट्रेल करत करत जाऊ शकता. म्हणजे जसं जसं मार्केट वर जाते, समजा आता इथून वर गेलं तर इथे स्टॉप लॉस ठेवा. ठीक आहे, इथे स्टॉप लॉस ठेवा. त्याच्यानंतर परत खालून वर गेलं, इथे स्टॉप लॉस ठेवा. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्टॉप लॉस ट्रेल करत करत जाऊ शकता. सो इम्पॉर्टंट लेवलला एंट्री कधी घ्यायची बाईंगसाठी? जेव्हा ग्रीन कॅन्डल बनेल आणि त्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक होऊन दुसरी कॅन्डल वर जात असेल तेव्हा. आणि हे फक्त फ्युचर्समध्येच ट्रेडिंग करायची. हे जे मला जेही मी शिकवतो ते फ्युचर्स ट्रेडिंग शिकवते. सेम आता ही इम्पॉर्टंट लेवलला मला मला सेलची एंट्री करायची आहे. लक्षात घ्या, इथे मार्केट ब्रेकआउट करून वरही जाऊ शकतो, माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाही. माझ्या डोक्यात प्लॅन आहे सेलचा. सेलची एंट्री कधी करणार? जेव्हा एखादी रेड कॅन्डल बनेल, 1 तासावर बनली, तिचा लो मार्क करा. तिचा लो मार्क करा आणि ज्या वेळेला सेकंड कॅन्डल तिचा लो ब्रेक करून खाली जात असेल, लाईव्ह कॅन्डलमध्ये एंट्री घ्यायची आहे. टार्गेट तुमचा काय असणार? प्रिव्हियस सपोर्ट लेवल. प्रिव्हियस सपोर्ट लेवल काय? हे ट्रेंड लाईन आहे, जो मी तुम्हाला ट्रेड दिलेला काल. सो ट्रेंड लाईनला बरोबर टार्गेट हिट झालं. क्लिअर आहे? अशा प्रकारे सेम थर्ड ट्रेडमध्ये बघूया. हे जरा कॅन्सल करूया. थर्ड ट्रेडमध्ये बघूया आपण. थर्ड ट्रेडमध्ये बघा, इथे ग्रीन कॅन्डल बनली, हिचा हाय मार्क करा. जेव्हा सेकंड कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज होत असेल तेव्हा एंट्री घ्यायची. हा तुमचा एस एल असला पाहिजे. सो अशा प्रकारे छोट्या छोट्या एस वरती तुम्हाला मोठे टार्गेट भेटतात. टार्गेट काय असणार? वरचा झोन. ओके, टार्गेट काय आपण ठेवू शकतो? प्रिव्हियस रेजिस्टन्स. प्रिव्हियस रेजिस्टन्स हा पण आहे तुमचा, किंवा डायरेक्ट वरचा झोन पण आहे. किंवा तुम्ही सरळ स्टॉपला ट्रेल करत जाऊ शकता. इथे बघा, वरच्या झोनचं टार्गेट तुम्हाला भेटलेलं आहे. आणि तुम्ही फ्युचर्समध्ये ट्रेड करत असल्याने काय झालेलं आहे, तुम्ही फ्युचर्समध्ये ट्रेड करत असल्याने तुमचा प्रीमियम डीके किंवा थिटा डीके वगैरे काय होत नाही. तुम्ही कितीही वेळ तो होल्ड करून ठेवू शकता. समजते? कितीही टाइम जो आहे ना, तो तुम्ही तो होल्ड करून ठेवू शकता. तुम्हाला आता माझा जर एखादा ट्रेड दाखवू जो चालू असलेला, इथे बघा, इथे आपण कॉइन डिसेक्स वरती आलेलो आहे माझ्या अकाउंटमध्ये. आणि तुम्हाला खाली दिसत असेल माझा एक ट्रेड चालू आहे. क्लिअर आहे? कारण फ्युचरचा लॉंग केलेला ट्रेड हा किती पण वेळ मी होल्ड करून ठेवू शकतो. माझं काही नुकसान नाही होणार आहे. नुकसान म्हणजे माझ्याकडून थिटा डीके नाही होणार, प्रीमियम डीके नाही होणार, अशा प्रकारे. सो माझा ट्रेड चालू आहे, माझा टार्गेट आहे ह्याच्यामध्ये. टार्गेट ह्याच्यामध्ये कुठपर्यंत आहे?
तुम्हाला माहिती आहे तुम्ही आता एवढा वेळ लाईव्ह बघताय, माझं टार्गेट ह्या ट्रेडमध्ये कुठपर्यंत असेल? कोणी सांगू शकतं मला माझं टार्गेट ह्या ट्रेडमध्ये कुठपर्यंत असेल? माझं टार्गेट असणार या लेवलच्या आसपास. जेव्हा पण माझा ट्रेड ह्या झोनमध्ये पोहोचेल, जेव्हा पण माझा ट्रेड ह्या झोनमध्ये पोहोचेल, मी लगेच टार्गेट हिट नाही करणार, मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करणार वरती. क्लिअर आहे? असं नाही की टार्गेटमध्ये गेला म्हणून मी लगेच बुक केलं. तुम्ही तो स्टॉप लॉस ट्रेल करणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे, पण तो इथपर्यंत जात नाही तोपर्यंत मी त्याला काही करणार नाही, कारण माझी एक्सपेक्टेशन आहे की तो ऍटलिस्ट इथपर्यंत गेला पाहिजे. आता तुम्ही विचाराल की बाबा इथपर्यंत न जाता खाली आला तर काय? किती लोकांच्या मनात डाऊट आहे इथपर्यंत न जाता खाली आला तर काय? तर खाली आला तर मी ह्या लेवलला परत थोड्याशा क्वांटिटी ऍड करेन. ठीक आहे, प्रिव्हियस सपोर्टला. मग कसं तुम्हाला समजलं की इम्पॉर्टंट लेवलवरती काय करायचं? इथे बघा, लेटेस्ट तुम्हाला एंट्री दाखवतो या ठिकाणी बघा. सपोर्टला इथे ग्रीन कॅन्डल बनली, तिचा हाय ब्रेक झाला, हा तुमचा एस एल. इथे एस एल थोडा मोठा झाला, पण हा तुमचा एस एल टार्गेट तुमचं प्रिव्हियस हायच्या जवळ असणार, किंवा डायरेक्टली जो मी तुम्हाला वरचं टार्गेट दाखवलं ते असणार, किंवा तुम्ही स्टॉपला ट्रेल करत जाऊ शकता. सो प्रत्येक वेळेला त्याने तुम्हाला चांगले रिझल्ट दिलेले आहे. इथे पण बघा, ही ग्रीन कॅन्डल बनली, हिचा हाय मारा, हा हा इथे ब्रेक झाला, हा स्टॉप लॉस होता. त्याच्यामुळे तुम्हाला नाही म्हटलं तरी छोटंसं टार्गेट दिलं, तुम्ही ते ट्रेल करत असतात तर. अशा प्रकारे इम्पॉर्टंट लेवलवरती 1 तासावरती ट्रेड करायचं आहे. छोट्या छोट्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला जर नसेल जमत किंवा कंटाळा येत असेल किंवा समजत नसेल तर तुम्ही इवन कोणतेही सपोर्ट रजिस्टर ड्रॉ करा. मी एक काम करतो, ते तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. या ठिकाणी बघा, ट्रेंड लाईन दिसते. ओके. ठीक आहे, आता बघा, या ठिकाणी ही ग्रीन कॅन्डल आहे, इथं हाय मी मार्क केला, हा माझा असणार स्टॉप लॉस. स्टॉप लॉसेस किती छोटे येत आहेत बघा. जेव्हा पण हा हाय ब्रेक होईल, तेव्हा मी इथे एंट्री घेणार, हा माझा स्टॉप लॉस असणार. आणि माझा टार्गेट काय असणार? मी स्टॉप लॉस जसा ट्रेल करत जाईन तसं माझं टार्गेट असणार. सो किती मोठे टार्गेट्स भेटले बघा इथे या ठिकाणी. अशा प्रकारे सेम परत मार्केट खाली आलं. एक मिनिट, ही लाईन माझी डिलीट झाली. हां, परत मार्केट खाली आलं या ठिकाणी. इथे परत मी ग्रीन कॅन्डलची वाट बघणार. ग्रीन कॅन्डल बनली, ह्या ग्रीन कॅन्डलचा मी हाय मार्क केला. परत एकदा ह्याच्या हायवरती मी ट्रेड करायला मोकळा, इथे खाली माझा स्टॉप लॉस असणार. इथे पण सेम बघा, ग्रीन कॅन्डल. सो प्रत्येक वेळेला तुम्हाला या ठिकाणी फायदा भेटला. त्यानंतर तुम्ही म्हणाल की बाबा इथे ब्रेकआउट झाला, ब्रेकडाऊन झाला, पण लक्षात घ्या, जरी इथे ब्रेकडाऊन झाला तरी इथे कुठे ग्रीन कॅन्डल बनली आहे का, किंवा मला कुठे एंट्री घेण्याचा चान्स आलाय का? नाही आले, बरोबर. सो या ठिकाणी मी ट्रेड करूच शकत नाही जर इथे मला चान्सच नाही तर. इथे तर ग्रीन कॅन्डल बनले असेल तर इथे ब्रेकडाऊन झाला, माझा इथे ट्रेड करण्याचा विषयच संपलाय. किंवा मला त्या ठिकाणी चुकीची एंट्री सुद्धा झालेली नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल की चुकीची एंट्री झाली तर माझा लॉस होईल, बट त्याच्यामध्ये तुमची एंट्रीच झालेली नाही. लक्षात द्या. सो अशा प्रकारे इम्पॉर्टंट लेवलवरती तुम्ही काय करायचं, फक्त तुम्हाला ज्या साईडचा ट्रेड घ्यायचा आहे त्या प्रकारची कॅन्डल बनते का बघायची. तुम्हाला मार्केट वरती आहे तर समजा डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचा आहे, तर रेड कॅन्डल बनते का बघा, तिचा लो ब्रेक होतोय का बघा. खालच्या साईडला मार्केट येते, ग्रीन कॅन्डल बनते का बघा, तिचा हाय ब्रेक होतोय का बघा. आणि खाली स्टॉप लॉस ठेवा. स्टॉप लॉसेस तुमचे हिट होणार, नाही होणार असं मी नाही बोललो ते, पण आपल्याला जी ॲक्युरसी असते ती बघायची असते, आणि आपल्याला जो रिझल्ट असतो तो बघायचा असतो, जे तुम्हाला खूप मोठे मोठे रिझल्ट्स येतात. कारण तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही एवढा मोठा झोन टार्गेट करताय ना, तुम्हाला एवढे मोठे टार्गेट्स भेटू शकतात. कदाचित काय होईल, मार्केट आता इथे येईल, इथून खाली जाईल, तर हा झोन तोडून सुद्धा अजून खाली जाईल, असंही होऊ शकतं. पण मग त्यावेळेला तुम्हाला इथे तुम्ही कोणती एंट्री घेताय किंवा काय करताय हे डिपेंड आहे. किंवा डायरेक्टच जर रेड कॅन्डल बनली तर मग प्रश्नच नाही एंट्री करायचा, हे पण आहे. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये सिंपल पद्धतीने काम करू शकता. आणि इम्पॉर्टंट झोनला कशी ट्रेडिंग करायची हे सुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकता. क्लिअर आहे? अजून एक गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट लेवलला ट्रेड करायची सेकंड पद्धत पण तुम्हाला शिकवतो, ती म्हणजे इनसाइड कॅन्डल. इनसाइड कॅन्डल म्हणजे काय, की इम्पॉर्टंट लेवलला त्याच्यामध्ये कोणताही कलर मॅटर करत नाही. समजा अशी कॅन्डल बनत असेल, इम्पॉर्टंट लेवलला समजा अशी कॅन्डल बनत असेल, आणि त्याच्या आतमध्ये एखादी कॅन्डल ओपन ओपन होऊन क्लोज होत असेल, तर काय करायचं, ते पूर्ण झोन मार्क करायचा. जेव्हा त्याचा ब्रेकआउट होईल तेव्हा ट्रेड घ्यायचा. इनसाइड कॅन्डल सर्वांना माहिती आहे, बऱ्याच वेळेला आपण ती शिकवलेली आहे युट्यूबवरती वगैरे. इथे बघा, ह्याच्यामध्ये कलर मॅटर करत नाही इनसाइड कॅन्डलमध्ये. या ठिकाणी तुम्ही बघाल तर इथेही इनसाइड कॅन्डल बनली आहे. ही जी रेड कॅन्डल आहे ना, तिच्या आतमध्ये ग्रीन कॅन्डल क्लोज झाली बघा.
हा, सो जेव्हा हा हाय ब्रेक होणार तेव्हा तुम्हाला सिंपल ट्रेड घ्यायचा. इथे बघा, हा सिंपल ट्रेड होता, हा स्टॉप लॉस होता. सो ही पण एक सेकंड पद्धत आहे तुम्हाला इम्पॉर्टंट लेवलला ट्रेड करण्याची, इनसाइड कॅन्डल, जी अजूनही पॉवरफुल आहे एवढ्या वर्षानंतर सुद्धा. फक्त ती इम्पॉर्टंट लेवललाच बनली पाहिजे, जे की फार कमी वेळा होतं, म्हणजे प्रत्येक वेळेला इनसाइड कॅन्डल नाही बनत. त्यामुळे मी तुम्हाला आज ही स्ट्रॅटेजी शिकवली. ओके, इनसाइड कॅन्डल प्रत्येक वेळेला नाही बनत आहे त्यामुळे. इथे पण तुम्ही बघू शकता, ही पण एक प्रकारची इनसाइड कॅन्डल आहे. इथे बघा, ही कॅन्डल बनली इम्पॉर्टंट लेवलला, त्याच्या आतमध्ये ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल क्लोज झाली. ठीक आहे, ह्यात तुम्हाला एंट्री थोडीशी लेट भेटणार, कारण की ही कॅन्डल मोठी आहे, पण एंट्री भेटली. सो अशा प्रकारे दोन पद्धती आहे, एक म्हणजे सिंगल कॅन्डलची पद्धत आणि सेकंड म्हणजे इनसाइड कॅन्डल पद्धत. त्याला दोन कॅन्डल्स इथे बनवून पूर्ण व्हावे लागतात त्यामुळे. इवन इथे पण तुम्हाला मल्टिपल एंट्रीज इनसाइड कॅन्डलने भेटलेल्या असतील इथे बघा. जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर आपल्याला इथे ट्रेड घ्यायचा होता, वरती स्टॉप लॉस होता. सो दोन पण, फक्त इनसाइड कॅन्डल कुठे पण बनवून उपयोग नाही. इनसाइड कॅन्डल मध्ये पण बनतात, पण कुठे पण बनवून उपयोग नाही. ती इम्पॉर्टंट लेवलवरतीच बनली पाहिजे, ज्या लेवलला आपल्याला ट्रेड करायचं आहे. आणि त्यासाठी इम्पॉर्टंट लेवल तुम्हाला ड्रॉ करता आल्या पाहिजेत, जे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये, आधीच्या कोर्सच्या भागांमध्ये कम्प्लिटली पूर्णपणे शिकवलेलं आहे. ठीक आहे, सर तुम्हाला आजचा सेशन जर समजलेला असेल, आजचा व्हिडिओ जर आवडलेला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला सांगा. अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज, कोणत्या प्रकारचे सेशन्स या कोर्समध्ये हवे तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.